गुड मॉर्निंग मित्रांनो, ध्येय प्रकाशन अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. इयत्ता चौथी परिसर भाग 2 आपण पाहत आहोत. आपण मागे बघितलं काही पाठ आपण बघितले, आता पुढचे पाठ आपण पूर्ण करणार आहोत. आपला 15वा पाठ आहे एक अपूर्व सोहळा. काय झाला आहे? अपूर्व सोहळा हे आपल्या पाठाचे नाव आहे. तर बघा, पहिलाच पॉइंट आपला राज्याभिषेक का केला. आता रायरेश्वरच्या मंदिरात शिवरायाने काही स्वराज्याची आपली प्रतिज्ञा घेतली. आपण मागील पाठात पाहिलं होतं स्वराज्य स्थापनेचे काही कार्यात त्यांच्या कितीतरी संकटे आली आणि ते त्यातून शिवराय मोठ्या शिवरायाने चातुर्याने काही ते पार पाडले. पण बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी इत्यादी काही स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण त्यांनी वेचले म्हणजेच गमावले. शेवटी स्वराज्य उभे राहिले आणि शत्रू घालायला वचक बसला. या स्वराज्यावर सर्व राजवाड्यांनी काही मान्यता द्यावी म्हणून शिवरायाने राज्याभिषेकाची काय झाली योजना आखली. शेकडो वर्षानंतर सर्व धर्माला काय समान तरीके झाली वागवणार, प्रजेला न्याय व सुख देणार राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता. पण स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळायला हवे होते. म्हणून शिवरायाने काय झाला राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही, तर ते स्वराज्य हे भक्कम करण्यासाठी त्यांना हा राज्याभिषेक ठरवला होता. तर स्वराज्याची राजधानी काय बघूया आपण. शिवरायाने राजधानीसाठी रायगडाची निवड केली. कोणती निवड केली? स्वराज्याच्या राजधानीची रायगडाची निवड केली. रायगड हा मजबूत किल्ला होता व रायगडावर स्वराज्याची काय झाली देखरेख करणे सोपे होते. शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते. पण चिपळूणला जाऊन शिवरायाने आपल्या सैन्याची काय झाली पाहणी केली. प्रतापगडच्या भवानी देवीचं काय दर्शन घेतलं. तिला भक्तिभावाने सोन्याचे काय झालं छत्र अर्पण केले. आता समारंभाची तयारी पाहूया आपण. नंतर शिवरायाने काय सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले. त्याला मौल्यवान अशी रत्ने जडवली. त्यावर शुभ्र छत्र बसवले. राजवाडे परत विद्वान ब्राह्मण, हाताखालचे सरदार, कामदार यांना आमंत्रण गेले. राज्याभिषेकची बघा पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागा भट्ट आले होते. कोण होते? पौरोहित्य करण्यासाठी काशीहून कोण आले होते? गागा भट्ट आले होते. गागा भट्टाचे घराणे हे मूळ पैठणचे काय होते, पण ते काशीमध्ये कुठे स्थायिक होते. ते मूळ पैठणचे पण ते काशीमध्ये राहत होते. ते एकदम थोर पंडित होते. काशी क्षेत्रात त्यांचा मोठा मान होता. सर्वत्र त्यांची काही कीर्ती पसरली होती. शिवरायाने राज्याभिषेकासाठी तयारी सांग केली. पण सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल म्हणजे पाणी आणण्यासाठी काही माणसे गेली. रायगडावर सुमारे 50,000 माणसे जमली. त्यांच्यासाठी जिकडे तिकडे तंबू, डेरे, रावट्या यांची गर्दी झाली होती. तर राज्याभिषेकाचा दिवस उजडला. महामंगल दिवस होता तो. वाद्य वाजली, गवई गाव लागले, आनंद झाला. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्या छर चांबऱ्याला धरण्यात आली आणि तूप, दही, मध याचे कलश पुरोहिताच्या हातात घेऊन गंगा भट्ट त्यांच्या हातात सोन्याची घागर होती. तिच्यात गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा हे कावेरी या 7 नद्यांचे काय समुद्राचे पाणी भरले होते. गंगा भट्टाने ती सोन्याची घागर शिवरायांच्या काय डोक्यावर धरली व ते मंत्र म्हणू लागले. घागरीच्या 100 छिद्रातून शिवरायांचा काय झाला जलाभिषेक झाला. मग शिवराय उठले, जिजामातेच्या काय पाया पडले. मासाहेब शिवरायांचे पोटाशी धरले आणि त्यांच्या बघा शिवरायांचा अभिषेक असताना आपल्याला त्यांनी दाखवला आहे तो कशा प्रकारे होतो वगैरे ते आपल्याला दिसत आहे. बघा सिंहासनावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत असता. शेजारी जिजामाता, इकडे संभाजीराजे त्यांची बायको येसुबाई त्यांची पत्नी आणि काही सरदार तर काही आले होते. तर बघा आपण पुढे पाहूया. आता डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. पण त्यांनी केलेल्या 30 वर्षाच्या कष्टाची चीज झाली. शिवबाच्या जन्माआधीपासून त्यांनी त्या माऊलीच्या कायला मनी धरलेले स्वप्न आज साकार झाले होते. कुणाचे स्वप्न होते ते स्वराज्य स्थापन करण्याचे? शिवाजी महाराजांचं स्वप्न होतच, पण जिजामातेचं काय होतं? मुघलांना दाखवायचं का? पण त्यांचे वडील त्यांच्या दरबारात त्यांच्यासोबत त्यांना तलवार चढवले होते म्हणून त्यांचा
जिजामाताचा काय होता शब्द, त्यांच्या मनात इच्छा होता आपल्या मुलाला म्हणजे शिवरायांना असं तयार करायचं की त्यांनी आपल्या स्वराज्यामध्ये स्वतःच्या कोणाच्या हाताखाली न करता ते स्वतःसाठी आपल्या स्वराज्य प्रदेशासाठी काम करतील असं त्यांनी ठरवलं. त्या प्रकारे त्यांचं हे 30 वर्ष झालं. ते जे काय म्हणजे कष्ट होतं आणि ते 30 वर्षांची जीच कष्ट झिजले. शिवबाच्या जन्मापासून ते माऊलीला होते ते मनी, म्हणजे माऊली म्हणजे जिजामातेने काय ते मनी ठरले होते. त्यांचे स्वप्न ते साकार झाले. आईचा आनंद अश्रू वाटे तो बाहेर पडला. शिवराय घेरवरले. धन्य मासाहेब, धन्य शिवराय. मासाहेबाच्या भेटीनंतर महाराज सिंहासनावर बसले. त्यांच्या जवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे. सोयराबाई ही त्यांची पत्नी, पहिली पत्नी शिवरायांची सई साहेब होते, हो सईबाई होती, आणि दुसरी पत्नी सोयराबाई. आणि त्यांच्या शेजारी कोण होत्या, संभाजीराजे बसले होते. अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूने काय उभे राहिले. गंगा भट्टांनी सोन्या मोत्याच्या झाडीचे काही छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व ते मोठे मोठे म्हणले, क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीशार शिवछत्रपती यांचा विजय असो. सर्वांनी जय जयकार केला. बघा काय म्हणले होते ते मोठ्याने गंगा भट्ट, क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीशार शिवछत्रपती यांचा काय विजय असो. सर्वांनी काय केला, मग जय जयकार केला. गडगडाव काय झाल्या, तोफा झाल्या. सर्व महाराष्ट्रावर शिवरायांचा जय जयकार झाला. अशा प्रकारे सन 1674 मध्ये शिवरायांचा अभिषेक झाला. कधी अभिषेक झाला तर 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. त्या सालापासून महाराजांनी काय राज्याभिषेक ही शकाली सुरू केली. शिवाजी महाराज शेखर ते राजे झाले. कोणते राजे झाले, ते शेखर ते राजे झाले. त्यांनी आपली स्वातंत्र्य नांदीही पाडली. निरनिराळ्या देशाचे काय वकील समारंभात हजर होते. इंग्रजाने ऑक्सिडेन नावाचा आपला वकील नजराना घेऊन पाठवला. नजरामध्ये काही वस्तू गिफ्ट असतो, त्यांनी नजराना घेऊन त्यांना शिवरायांच्या भेटीस पाठवले. हा सोहळा पाहण्यासाठी दूरचे प्रजाजनही जमा झाले आणि शिवरायांचा राज्याभिषेक हा हकीकत सर्व जगाला समजली. शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली. आता बघा पाठावरचा स्वाध्याय आपण पाहू. तुम्ही आपल्या वहीमध्ये सॉल्व्ह करायचे. आपण पुढचा पाठ पाहत आहोत. पुढचा पाठ आहे आपला दक्षिणेतील मोहीम. 16वा पाठ आहे आपला दक्षिणेतील मोहीम. आता मोहिमेचा बेत बघा काय, राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला. किती 1674 मध्ये राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला. पण हा फार आनंद काय टिकून राहिला नाही. राज्याभिषेकानंतर अल्प कालावधीत 17 जून 1674 रोजी मासाहेब झाल्या मृत्यू पावले. म्हणजे जिजामाता काय झाल्या मृत्यू पावल्या. ते कधी 17 जून 1674 मध्ये त्या मृत्यू पावल्या. शिवरायांचा मोठा आधार गेला. जिजामाता हे एकदम शिवरायांचा मोठा आधार गेला. स्वराज्यातील सर्व प्रजेचा आधार हे शिवराय होते, परंतु शिवरायांचा आधार हे मासाहेब होत्या. त्या त्यांच्या जीवनातील खऱ्या मार्गदर्शन आणि गुरु होत्या. आईच्या मृत्यूमुळे ते अतिशय दुःख झाले, परंतु दुःख करत बसणे हे त्यांना शक्य नव्हते. तर त्यांनी स्वराज्याचा कायला गाडा हाकायला होता. शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचा गायला कुठं घेतला, शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करायचा कायला निश्चय केला. त्यांना आपला आदिलशाहीची मुळीच त्यांना भीती नव्हती. कोणाची आदिलशाहीची त्यांना कोणतीच भीती नव्हती, कारण आदिलशाह मोडकळीस आली होती. परंतु उत्तरेचा मुघल बादशाह औरंगजेब हा मात्र मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता. तो स्वराज्याचा घात केव्हा घेईल याचा नेम नव्हता. मुघलाचे संकट स्वराज्यावर आले तर ते दक्षिणे एखादे मजबूत ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या कुठं मनात आला. म्हणून काय झालं, त्यांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचं ठरवले. दक्षिण बाजू ती आपल्या घरी ताब्यात घ्यायची असं शिवरायांनी ठरवले. या मोहिमेसाठी शिवरायांनी गोळकोंडाच्या खाली कुतुबशहाची मदत मागितली. कुणाची? कुतुबशहाची मदत मागितली. त्यांनी मोठ्या खुशीने शिवरायांना काय झाली
मदत करण्यास तो कबूल केले. या मोहिमेच्या मागे शिवरायांचा आणखी एक हेतू होता. त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील त्यांच्यावरची जागीर ते सांभाळत होते. वडिलांची कर्नाटकाची जागिरी त्यांच्याकडे होती. बघा, त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील काय होते, त्यांच्यावरची जागीर ते सांभाळत होते आणि ते वडिलांची कोणती जागीर जमत होते, कर्नाटक साईडची. तर त्यातील काही वाटा हा व्यंकोटीजी राजाने शिवरायांना दिला नव्हता. एवढेच नव्हे तर स्वराज्याबद्दल त्यांना फारसा आदरही नव्हता. ते शिवरायांची काय झाली फटकून वागत होते. त्यांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळाली तर पाहावी असा हेतू शिवरायांच्या मनात होता. आता बघा, गोळकोंड्याचा भेट पाहूया आपण. कर्नाटकात जाण्यासाठी शिवराय निघाले. गोळकोंड्याचा अबुल हसन कुतुब शाह यांनी त्यांना भेटीस आमंत्रण दिले होते. तेव्हा प्रथम कुतुबशहाच्या राजाला भेट देऊन दक्षिणेवर दिग्विजयासाठी पुढे जायचे अशी योजना त्यांनी आखली. गोळकोंड हा कुतुबशाहीची राजधानी होती. कुतुबशाहीने काय केलं, महाराजांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली. भेटीसाठी खास तंबू उभारला. शिवराय राजधानी घेऊन ते दाखल तिथे झाले आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी रस्ते काढले लोक दुतर्फा उभे राहत होते. त्यांच्या पराक्रमाचा बातम्या देशात चौकड पसरत होत्या. अफजल खानचा वध, परत शाहिस्ता खानची फटफिजिती, आग्र्याहून सुटका, परत रोमहर्ष प्रसंगाची चकित हकीकत देशभर पसरली असेल. त्यामुळे ते महाराजांचे प्रचंड स्वागत झाले. घराघरातून लोक महाराजांना काय फुलांचा वर्षाव करत होते. लोकांचे स्वागत बघा, लोकांचा स्वीकारून महाराज कुतुबशहाच्या दरबारात आले. कुतुबशहा त्यांना सामोरा गेला. महाराजांना खास तयार केलेल्या सिंहासनावर आपल्या बरोबरीने काय झाला बसवले. त्याने महाराजांच्या सत्कारात कशाची कमतरता राहून दिली नाही. स्वागत सत्कार स्वीकारला. शिवराय कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले. आता जिंजी बघा, शिवरायांची गोळकोंड्याची ऐतिहासिक भेट बघा कशी दाखवले. घरघरातून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होत होता. तुम्ही पाहता आहात चित्रात. आपला पुढचा मुद्दा आहे जिंजी जिंकली. शिवराय हे पूर्व किनाऱ्यावर आले. चेन्नईच्या दक्षिणेस जिंजीचा किल्ला आहे. या रायगडाप्रमाणेच तो प्रचंड मजबूत आहे. त्याला वेढा घालून महाराजांनी तो किल्ला जिंकला. दक्षिणेत स्वराज्याचे मजबूत ठाणे तयार झाले. नंतर त्यांनी काय झाला, वेलूरच्या किल्ल्याचा वेढा घेतला. कुठला घेतला, परत दुसरा जिंजी जिंकली. नंतर कुठला घेतला, वेलूरचा किल्ला वेढा घेतला. कित्येक महिन्यात वेढा देऊन एक किल्ला काही ताब्यात येईना. तेव्हा वेलूर जवळचा डोंगरावरून शिवरायाने त्या किल्ल्यावर गायला तोफाचा मारा केला आणि तो किल्ला सरला. त्या कर्नाटकात एकूण 20 लक्ष उत्पन्न प्रदेशाने करणारे छोटे मोठे किल्ले त्यांनी जिंकले. आता व्यंकोजी रावांची भेट म्हणजे त्यांच्या सावत्र भावांची भेट आपण बघणार आहे हा मुद्दा. महाराजांनी आपले सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांना भेटीसाठी बोलवले. ना खुशीने ते आले, म्हणजे त्यांना खुश नव्हतं त्यांना भेटण्यासाठी, तरी त्यांना खुशीने ते आले. महाराजांनी त्यांचा योग्य सत्कार केला. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्नही केला. पण स्वराज्य काळात व्यंकोजी राजाने काही सहकार्य करावे अशी त्यांना गळ घातली. पण काही दिवस व्यंकोजी राजे महाराजांबरोबर राहिले. परंतु एका रात्रीत महाराजांना काही न कळता ते त्यांच्यावर काय झाले, निघून गेले. पण उलट त्यांच्या फौजेवरच त्यांनी काय हल्ला केला. तेव्हा महाराजांच्या फौजेने त्यांचा समाचार घेतला. व्यंकोजी राजांचा पराभव झाला. आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे महाराजांना फार वाईट वाटले. त्यांनी व्यंकोजी राजांना समजुतीचे पत्र पाठवले. जिंजीचा दक्षिणेकडे काही प्रदेश त्यांना दिला. त्यांची पत्नी दीपाबाई हिलाही महाराजांनी चोळी बांगडीसाठी कर्नाटकासाठी थोडा प्रदेश दिला. पण महाराजांनी व्यंकोजी राजांना पत्र दिले, परक्या शत्रूचा भरवसा धरू नये, पुरुषार्थच गाजवावा. काय बघा, काय पत्र दिले होते, परक्या शत्रूंचा
भरवसा धरू नये पुरुषार्थ गाजवा. कर्नाटकातील विजय मिळवून महाराज रायगडावर परतले. या मोहिमेचा दगदग जाणवत असताना महाराजांना जंजिऱ्याचा सिद्धीविरुद्ध आरमारी मोहीम काढावी लागली. यावेळी महाराजांचे वय 50 वर्षाचे होते. 30 ते 35 वर्ष त्यांनी सतत कष्ट केले होते. त्यांनी कधी विश्रांती त्यांना मिळाली नाही. बघा, आता रयतेची वाली गेला. तारीख 3 एप्रिल 1680. सर्वांना दुःख सागरात लोटून शिवरायाने जगाचा कायमचा निरोप घेतला. कधी घेतला निरोप? बघा, 3 एप्रिल 1680 मध्ये दुःख सागरात लोटून शिवरायाने त्यांचा कायमचा निरोप घेतला. रयतेचा वाली गेला. आपल्या हातील महाराजांची केवढ्या घडामोडी गेल्या. जबरदस्त शत्रू राहिले नमून महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. अखिल भारताचा महाराजांच्या कार्याला काही तोड नव्हती. महाराज थोर राष्ट्रपुरुष होते. काय होते ते? राष्ट्रपुरुष होते. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य. बघा, सूचीमध्ये तुम्हाला दिसन, आपण परिसर भाग 1 मध्ये पाहिलं आहे. सूची अगदी कसे दाखवले आहे. बघा, शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे अशा चिन्हामध्ये काय झाले, शिवाजी महाराजांनी हे आपलं स्वराज्य निर्माण केले. आणि त्याच्यावरचे राज्य म्हणजे व्यंकोजी. बघा, व्यंकोजीरावचे राज्य ते ह्या चिन्हाने दाखवले. आणि ती परकीय सत्ता, ही काय आहे? परकीय सत्ता. आणि हे किल्ले, या अशा सूचना आपल्याला ते दर्शवले गेले आहे किल्ल्यावर. बघू शकता, अशा प्रकारे त्यांनी आपलं हे केलं आहे, स्थापन केलेलं आहे स्वराज्य. पुढचा आपला पाठावरचा स्वाध्याय तो तुम्ही सोडवायचा आहे. बघा, शिवाजी महाराजांची समाधी ही कुठे आहे? रायगडावर आहे. तुम्ही पाहू शकता ती अजूनही तिथे आहे. आपल्या 17वा पाठ आहे गडकोटी आणि आरमाराचे व्यवस्थापन. काय आहे? गडकोटाचे आणि आरमाराचे व्यवस्थापन. बघा, शिवराय अनेक शत्रू मात करून स्वराज्याची स्थापना केली. युद्ध असो किंवा राज्यकारभार, शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य सर्व क्षेत्रात पाहायला मिळते. पण या पाठात आपण शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्याविषयी माहिती घेणार आहोत. काय घेणार आहोत? शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्याविषयी आपण त्यांची माहिती घेणार आहोत. तुम्हाला माहिती का व्यवस्थापन कौशल्य म्हणजे काय? तर बघा, व्यवस्थापन कौशल्य म्हणजे निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी हाती घेतलेले कार्य शिस्तबद्ध पद्धतीने ते करणे म्हणजे होय. बघा, व्यवस्थापन कौशल्यामध्ये ध्येय साध्य करण्यासाठी जे हाती घेतलेले कार्य ते शिस्तबद्ध पद्धतीने ते कार्य करणे म्हणजेच काय? व्यवस्थापन कौशल्य होय. आता बघा, शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य जसे त्यांनी आयुष्यभर केलेल्या लढ्यामध्ये नेहमी दिसून येते. त्यांच्या एकूण राज्यकारभारात पाहायला मिळते. त्यांचे काही उदाहरणे पुढील प्रमाणे. बघा, गडकोटाची उभारणी हा पाठ आहे आपला मुद्दा आहे. गडकोट किल्ल्याच्या सहाय्याने शिवरायाने स्वराज्याचे रक्षण केले. संपूर्ण राज्याचे सार दुर्ग या नेमक्या मोजक्या शब्दात आज्ञापत्र या शिवकालीन ग्रंथामध्ये दुर्गाचे म्हणजेच गडकोट किल्ल्याचे काही महत्व सांगितलेले आहे. शिवराय हे तरुणपणे सह्याद्रीच्या पर्वतरांगातून ते फिरत होते. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर ते उभे असणारे गड दुर्ग असंख्य काही वेळा ते न्याहाळले होते. स्वराज्य संरक्षणासाठी गडकोटाचे काही महत्व त्यांना उमगले होते. शिवरायांनी वनदुर्ग, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग हे तिन्ही प्रकारे किल्ले बांधले. जलदुर्गाचा जंजिरा असे म्हटले आहे. जलदुर्गांना जंजिरा असे म्हटले आहे. त्यांनी हिरोजी इंदुलकर आणि आदरजी यादव यांनी तज्ञाकरवी राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग इत्यादी अनेक नवनवीन किल्ले बांधले. त्याचप्रमाणे रायगड किल्ल्याची नव्याने उभारणी केली. इतकेच नव्हे तर विजयदुर्ग, तोरणा, रांगणा इत्यादी जुन्या किल्ल्याची काय त्यांनी दुरुस्ती केली. ते शिवरायांचे सुमारे 300 किल्ले होते. किती होते शिवरायांचे? शिवरायांकडे किती किल्ले होते? तर 300 किल्ले होते. हे बघा, तुम्हाला माहित आहे का? शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज हे आज्ञेवरून रामचंद्रामध्ये आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला असल्याचे मानले जाते. या ग्रंथात शिवछत्रपती राजांचे काही स्पष्ट प्रतिबिंब उमटले आहे. बघा, हे काही कृती तुम्ही पाहू शकता. दिवाळीच्या सुट्ट्या, तर दिवाळी येतच आहे. एखाद्या किल्ल्याची तुम्ही प्रतिकृती करा, किल्ला तयार करा, साहित्याची तुम्ही यादी करा, तर जागेची निवड करा, पाण्याची घराची व्यवस्था व्यवस्थित करा. अशा प्रकारचा आराखडा तुम्ही करू शकता.
बघा तुम्हाला सांगायचं, तुमच्या परिसरात असलेल्या किल्ल्याच्या लेण्याची नाव तुम्हाला वहीमध्ये नोंदवून घ्यायची आहे. किल्ल्यावर कोणत्या वस्तू आहेत, किल्ला कोणत्या प्रकारचा आहे ते तुम्ही आपल्या वहीमध्ये नोंदवून पाहू शकता. बघा आता गडाची उभारणी, गडाचे व्यवस्थापन कसं केलं ते शिवरायांनी ते पाहूया आपण. गडकोटच्या काय संरक्षणाची निश्चित अशी व्यवस्था महाराजांनी केली होती. प्रत्येक गड किल्ल्यावर किल्लेदार, सबनीस, आणखी खारानीस हे अधिकारी काय नेमलेले असत. किल्लेदारच्या हाताखाली तर सबनीस कारखान्याचे काम करत. या अधिकाऱ्याचे कामे पुढील प्रमाणे सांगता येईल. बघा आपल्याला पुढील प्रमाणे ते कामे सांगता येईल. बघा हे गडाची उभारणी कसे काम करत असे व्यवस्थापन व्यवस्थित केले ते बघा. किल्लेदार, किल्लेदार म्हणजेच कोण, हवालदार. तर किल्ल्याचे संरक्षण व कारभार करणे हे त्याच्याकडे काम असत. सबनीस कारखाने त्यांना आज्ञा देणे, सरकारी पत्रे, हुकूम, आदेशाचे त्यांचे पालन करणे. सबनीस, सबनीस म्हणजे कोण, गडावरील जर खर्चाचा हिशोब ठेवणे, गडाखाली प्रयत्न करून ती करायची वसुली करून पत्र व्यवहार सांभाळणे. कारखानेच कोण, तर गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा वस्तूचा पुरवठा करणे. युद्धाच्या वेळी तोफांना बंदुकांना लागणाऱ्या काय दारुगोळ्याची व्यवस्था करणे. गड आणि गडावर असणाऱ्या इमारतीची देखभाल करणे आणि त्याची दुरुस्ती करणे. कारखाने किल्लेदाराकडे 2 सबनीस आणि कारखाने असे त्यांचे आज्ञा पालन करण्याचे काम होते. बघा तोफान दारुगोळा, शिवरायांच्या काळात शत्रूपासून गड किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी लहान मोठ्या तोफांचा वापर केला जातो. हा तोफा किल्ल्याच्या तंटावर आणि काही बुरुजावर ठेवला. अशा पुरंदर, भीमगड यासारख्या काही गडावर तोफा तयार करण्याचे कारखाने होते. लोखंड, पितळ, तांबे इत्यादी धातूपासून तोफा तयार केल्या जात असत. पावसाळ्यात दिवसात गडांवरील तोफा गंजू नये म्हणून त्यांनी काय मेणाचा लेप लावला. तोफामध्ये शत्रूवर मारा करण्यासाठी लोखंड, दगडी, कुल्फी गोळे ज्यामध्ये शिशाच्या गोळ्या असतात त्यांचा वापर करतात. तोफा उडवण्यासाठी स्फोटक दारू ही वापरली जात असत. बघा चर्चा करायची जमा गडावर तोफा गंजू नये म्हणून त्यांनी कोणत्या मेणाचा लेप लावला जात असे. बघा ते सांगा तुम्हाला. शिवाजी महाराजांनी आरमारातील जहाजाचे प्रकार सांगायचे तुम्हाला. आणि स्वातंत्र्य भारताच्या आरमाराच्या जहाजांची नावे आपण सांगू. बघ खाली बघणारच आपण आरमार हा पॉइंट पाहणार आहोत. बघा आरमार म्हणजे काय, युद्ध नौकाचा समूह होय. काय आरमार म्हणजेच काय, युद्ध नौकाचा समूह होय. इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, डच यासारखे प्रबळ असे आरमारी दल होते. त्यांच्याकडे काही लोक समुद्र, बघा इथे आरमार पाहणी करताना शूर आहे. लोक समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या गावाची काही लुटमार करत तेथील लोकांचा काय होते, छळ करत होते. शिवरायाने या सागरी क्षेत्रात कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र आरमार काय झाली निर्माण केली. शिवरायाने लहान मोठी जहाजे परत नावा तयार करण्याचे काय झाले कारखाने उभारले. समुद्रातील जुने किल्ले जिंकून ताब्यात घेतले. सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग यासारखे जे दुर्ग हे किल्ले काय केले ते दुरुस्त केले. शिवरायाने मालंजवळ कुरटे या बेटावर काय सिंधुदुर्ग हा नवीन जलदुर्ग बांधला. तसेच मुंबईजवळ खांदेरीचा किल्ला बांधला. कोणता किल्ला बांधला, खांदेरीचा. स्वराज्य आरमारात कोळी, भंडारी, आगरी यासारखे विविध दऱ्यावरचे जाती धर्माचे लोक सैनिक होते. दौलत खान, मायनाक भंडारी, लाय पाटील, दर्या साखर, तुकोजी आग्रे यासारखे नावाजलेले आरमारी योद्धे याच काळात प्रसिद्ध झाले. मराठ्याच्या आरमारासाठी इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी आणि डच या अशा सागरावर काही शत्रूंना त्यांचा दरार वाटू लागला. त्यामुळे शत्रूंचा काय स्वराज्यावर होणार त्रास कमी झाला. शिवरायाने स्वातंत्र्य आरमाराची काय झाली उभारणी करून त्यांच्या बळावर आपली सागरी हद्द निश्चित करून किनारपट्टी लगतच्या भागावर काय स्वामित्व आपले प्रस्थापित केले. आपला समुद्र किनारा हा सुरक्षित केला. मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी काय ते उभे केले पहिले स्वकीय आरमार होय. ते पहिले स्वकीय आरमार होय. त्यामुळे शिवछत्रपतीने भारतीय आरमाराचे जनक म्हणून असे उचित असा गौरव केला. तर शिवरायांचे हेच खाते, शिवरायांचे लष्करी व्यवस्थेत गुप्तहेर खाते होते. भटजी नाईक
हे हेर खात्याचे प्रमुख होते. कोण होते? भटजी नाईक हे खेर खात्याचे प्रमुख होते. महाराजांच्या सुरतेवरील मोहिमेसारख्या मोहिमा यशस्वी होण्यावर त्याने आणलेल्या अचूक माहितीची मोठी मदत झाली. शिवरायांचे हेर गुप्तपणे शत्रूच्या काय गोटात शिरून गोटाचे खड्डे ना खड्डे त्याची माहिती काढत आणि ती चढाई का माहिती काढून आणि कोणतेही चढाई करण्यापूर्वी शिवराय हेराकडून बातम्या मिळवणारे मगच आपल्या चढाईच्या ते बेत घेत असत. आता गणिमी कावा. शिवाजी महाराजांनी युद्धनेते काय गनिमी काव्याच्या तंत्राचा विशेष महत्व दिले. गनिमी काव्यात युद्ध तंत्रात आपल्या सोयीच्या ठिकाणी अनुकूल शत्रूवर अचानक व अनपेक्षितपणे हल्ला करून शत्रू त्यातून सावरता तोपर्यंत सैन्य सुरक्षित स्थळी पोहोचते ते तंत्राचा अवलंब करताना महाराजांनी सह्याद्री पर्वतरांग, घनदाट जंगल, डोंगरी किल्ले आणि प्रजेचा पाठिंबा यांची त्यांना मदत झाली. बघा ह्या तुम्हाला गोष्ट ते तुम्ही बघा माहिती आहे तुम्हाला. शिवरायांचे सैन्य हे शिस्तबद्ध होते. त्यांचे सैनिक व स्त्रियांचा आदर करत, त्यामुळे ते स्त्रियांचे रक्षण करते म्हणून शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली. सैनिकांनी दारू पिऊ नये, रयतेला त्रास देऊ नये, रयतेची लूट करू नये अशी सैनिकांनी त्यांची सक्त ताकीद केली. आता बघा तुम्हाला शिवरायांचे काही सहकारी कान्होजी, वीर बाजी पासलदर, फिरोगीबाज नरसाळ, प्रतापराव गुजर, सिंधुजी निंबाळकर आणि सिद्धी हिलाल हे काही सहकारी होते त्यांचे. बघा पाठवरचा स्वाध्याय तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. आपला शेवटचा पाठ आहे लोक कल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन. मग आपल्याला पाठ पाहिले शिवरायाने कोणकोणत्या सत्तेचा संघर्ष केला आहे तुम्ही स्वतःहून आपल्या वहीमध्ये नोंद करायची आहे. बघा चला आपण पुढे पाहूया. शिवरायांनी आदिलशाही, मोगल, पोर्तुगीज आणि जंजीर काय सिद्धी अन्यायकारी सातारीस दीर्घकाळ लढा दिला. त्यामुळे स्वातंत्र्याचा हिंदवी स्वराज्य हे निर्मित झाले. राज्यकारभाराचे काम व्यवस्थित चालावे म्हणून शिवरायाने राज्यकारभारासाठी 8 खात्याची विभागणी केली. हे शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ होते. कोणते ते अष्टप्रधान मंडळ होते. कित्येक खात्याचा एक प्रमुख तिथे नेमला. त्यातून महाराजांचे अष्टप्रधान मंडळ साकार झाले. अष्टप्रधान हे काय मंडळाच्या माध्यमातून चालवलेले शिवरायांचे स्वराज्य हे खऱ्या अर्थाने काय लोक कल्याणासाठी राज्य होते. या अष्टप्रधानाच्या काय इतरही महत्वाच्या अधिकाऱ्यांची नेमणुका, त्यांची पात्रता व गुणवत्ता आपण पाहू महाराज स्वतः करत. त्यांचा कारभार महाराजांची देखरेख. बघा हे तुम्हाला काय माहितीये का तर लोक कल्याणकारी राज्यात प्रजेचं अन्न, वस्त्र, निवारा, जीवनाशक वस्तू गरजा पूर्ण होतात. स्त्रियांचा सन्मान केला जातो. सामान्य जनते शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही. कोणावरही अन्याय होत नाही. प्रजेवर जलद न्याय मिळतो. शेती उद्योग विकास होतो. लोक भरू लागतात आणि प्रज्ञा काय सुख समाधानी राहते. शिवछत्रपती निर्माण केलेल्या स्वराज्य ही त्यांची प्रजा सुख समाधानी राहू लागली आणि त्यामुळे महाराष्ट्रीय लोकांच्या काही ठिकाणी प्रखर आत्मविश्वास, स्वाभिमान आणि काही देशप्रेम दिसू लागले. बघा अष्टप्रधान मंडळ, प्रधानांचे नाव, त्यांचं पद काय असतं, त्यांची कामं काय असते. बघा प्रधानांचे नाव आहे मोरो त्रिंबक पिले. हे काय तिथले प्रधान आहेत. त्यांचं काय राज्यकारभार चालवले. आता हे रामचंद्र निळखंड मुजुमदार हे अमात्य राज्याचा काय जमा खर्च पाहतात. हंबीरराव मोहिते सेनापती, सैन्याचे नेतृत्व. मोरेश्वर पंडितराव हे पंडितराव धर्माचे कामे पाहत होते. निराजीरावजी न्यायाधीश म्हणजे न्यायदान करणारे होते. अण्णाजी दत्तो हे सचिव म्हणजे सरकारी आज्ञापत्र पाठवणे हे त्यांच्याकडे काम होते. दत्ताजी त्रिंबक वाकनीस हे मंत्री पत्रव्यवहार सांभाळायचे काम करत. रामचंद्र त्रिंबक गंभीर सुमंत काय परराज्याशी संबंध ठेवणे. हे अष्टप्रधान मंडळ आपल्याला त्यांनी दाखवलेलं आहे. त्यांचं पद काय, त्यांचं काम काय हे आपल्याला त्यांनी सांगितलं आहे. पुढे पाहूया आपण. बघा शिवराय या शेतकऱ्यांच्या बैलजोडा इतर जीवनावश्यक साहित्य देताना दिसतंय चित्रामध्ये तुम्हाला. आपण पुढे पाहूया चला. बघा पर्यावरणाचे संरक्षण त्या प्रदेशावर काय निसर्गाने निर्माण केली. भूमी, हवा, पाऊस, नद्या, समुद्र, ओढे, जंगले, लहान मोठे प्राणी, पक्षी, सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश इत्यादी सर्व घटनांमधून मानवाच्या आजूबाजूचा जो परिसर तयार होतो त्यालाच नैसर्गिक पर्यावरण असं म्हटलं आहे. काय म्हटलं आहे?
नैसर्गिक पर्यावरण. या पर्यावरणाचा आवश्यक त्या प्रमाणात उपयोग करून घेणे हा मानवाच्या हिताचे असते. पर्यावरणातील या विविध घटकाचा नाश होणार नाही याची शिवरायाने काय केली दक्षता दिसून येते, घेतलेली दक्षता आपल्याला दिसून येते. आपल्या राज्यातील जंगले लोकांकडून नष्ट होणार नाहीत याकडे शिवरायाने अधिक लक्ष दिले. उदाहरण, आरमारासाठी लहान मोठ्या नावा, जहाजे, वल्हे, ओट, सोट इत्यादी तयार करायला लागत, त्यासाठी लाकूड लागत होते. म्हणून ते फक्त सागवानाची झाडे तोडावीत. अधिक सागवान पाहिजे असेल तर ते परके मुलखातून आपण खरेदी करावे. परंतु कोणत्याही परिस्थितीत आंबे, फणस इत्यादी झाडे आपण तोडू नये. असली झाडे वर्षांना 2 वर्ष तयार होत नाही. प्रजेने ही झाडे आपल्या मुलासाठी जतन करून वाढवलेली असतात. ती तोडू नये, प्रजेला दुःख देऊ नये. अगदीच एखादे झाड जीर्ण असेल तर त्या झाडाला मालकाला रोख पैसे देऊन त्याचे काय करायचे आहे, त्याचे समाधान करून मगच ते तोडावे. अशा प्रकारे अनेक हुकूम शिवरायाने दिले होते. अशा आज्ञापत्रावरून आपल्याला ते समजते. बघा, हे तुम्ही लक्षात ठेवायच्या काही गोष्टी. पर्यावरण रक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी आपण पर्यावरणाचा ऱ्हास रोजी 5 जून दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन आपण साजरा करतो. कधी करतो आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा? 5 जून. त्या दिवशी आपण जागतिक पर्यावरण हा दिवस साजरा करतो. आता जल व्यवस्थापन. शिवरायाने स्वराज्य गावोगावी छोटे मोठे बंधारे बांधून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले, पण तसंच बंधाऱ्यांना पाठ काढून त्यांनी शेतीसाठीही पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे स्वराज्याचे उत्पन्न वाढले. स्वराज्यातील रयतेला काय झालं, दुष्काळाची कधी तीव्रता जाणवली नाही. शिवरायांच्या काळात गडावर वस्ती करून राहणाऱ्या प्रजेची संख्या मोठी असे. तेथे पाण्याची व्यवस्था करण्यासंबंधी शिवराय हे काळजी घेत असत. गड बांधण्यापूर्वी त्या जागेवर ते पुरेसे पाणी आहे का याची पाहणी केली जात असे. एखाद्या जागी पाणी नसेल तर तिथे लगेच पावसापूर्वी तळी, टाक्या बांधून पावसाचे पाणी त्यामध्ये साठवले जाईल आणि हे साठवलेले पाणी जपून वापरावे जात असे. जलव्यवस्थेमुळे गडावरील लोकांना आणि त्यांच्या स्वराज्य प्रजेला दुष्काळातील पाण्याची टंचाई जाणवत नसे. बघा, पर्यावरणाचे रक्षण पाहण्यासाठी शिवराय स्वतः येत असत. आपण पुढे पाहूया. चला, हे तुम्हाला सांगायचंय आणि तुम्हाला काही गोष्टी बघा माहिती आहेत का. राज्याला कायमस्वरूपी दुष्काळापासून मुक्त करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार ही योजना सुरू केली. कोणती योजना सुरू केली? जलयुक्त शिवार ही योजना सुरू केली. आता दुष्काळ निवारण. दुष्काळग्रस्त काळात शिवराय हे शेतकऱ्या काय विविध सवलती देत प्रजेला सारा माफ करत असत. त्यामुळे स्वराज्य काय दुष्काळाची धाकताही कमी होत असे. एखाद्या वर्षी स्वराज्याला काय दुष्काळ पडल्यास शिवराय सरकारी कोठारात साठवले धान्य दैत्याला मोफत वाटून देत असत. तसेच दुष्काळाच्या वर्षी शिवराय हे वेगवेगळ्या किल्ल्यांना दुरुस्तीची कामे सुरू करत असत. त्याचप्रमाणे धरण, कालवे, बंधारे यांची कामे सुरू करत. कामामुळे शेतकऱ्यांना कामगिरीचा म्हणजेच बलुतेदारांना रोजगार मिळत असे. रोजगार मिळाल्यामुळे शहरातील काय रयतेची दुष्काळाची तीव्रता ही कमी जाणवली जाणार नाही. शेतकरी समृद्ध झाल्यामुळे काल ज्याचा पायात जोडा नव्हता त्यांना जोडा घेतला. अंगावर वस्त्र नव्हते, वस्त्र घेतले. त्यामुळे विणकरांना काम मिळाले. राहिले त्यांना घर नव्हते, त्यांची घर बांधण्यासाठी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी घर बांधणाऱ्या गवंड्यांना, सुतारांना, लोहारांना काय झालं, वीट बनवणाऱ्या कुंभारांना काम मिळाले. अशा प्रकारे स्वराज्यात शेतकऱ्यांबरोबर कारागीर परत बलुतेदार सुखी समृद्ध झाले. बघा, काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या तुम्ही वाचून पाहू शकता. आपला पुढचा पॉईंट आहे सागरी व्यापार आणि इतर व्यापारपेठा. काय? सागरी व्यापार आणि इतर व्यापारपेठा स्वराज्य रक्षण हे चांगल्या प्रकारे करतात. यामुळे स्वराज्याला लागून असणाऱ्या समुद्रावरील आपली जी हुकूमत असली पाहिजे या हेतूने शिवरायाने आपले स्वातंत्र्य केले, आरमार उभे केले होते. पण तितकेच करून ते काय थांबले नाहीत. तर स्वराज्याने व्यापार वाढावा, मालाची वाहतूक, व्यापारी बंदरे काय त्यांनी विकसित केली. त्याचप्रमाणे रायगड खास बाजारपेठ वसवले. पुण्या शेजारी खेड, शिवापूर येथे वेगवेगळी काय व्यापारपेठ त्यांनी सुरू केली. मोठ्या गावात त्यांनी रस्त्यावरील गावात व्यापारपेठा करायला निर्माण केल्या. वीरमाता जिजाबाईंच्या हुकुमाप्रमाणेच पुण्याजवळ
पाषाण गावात त्यांनी एक नवीन पेठ तयार करण्यात आले होते. तिचं नाव आहे जिजापूर म्हणून हे केलं जात असे. आता सोन्याचा व्यापार वाढावा म्हणून काय केलं, शिवरायाने बाहेरील काय केलं, प्रदेशातून येणाऱ्या वस्तूवर जास्त कर बसवला. पोर्तुगीजांनी हद्दीत येणाऱ्या मिठावर त्यांनी अधिक कर बसवला, त्यामुळे त्या मिठाची किंमत वाढली. या उलट स्वराज्यात तयार होणाऱ्या मिठावरील कर त्यांनी काय कमी केला, त्यामुळे लोकांना स्वराज्यातील मीठ हे काय स्वस्त मिळू लागले. अर्थातच स्वराज्यातील मिठाचा व्यापार वाढला, त्यामुळे काय स्थानिक व्यापाऱ्याला काय झालं, चालना मिळाली. आता स्वराज्यातील व्यापार आणि उद्योगांचे काय वाढवण्याचा शिवरायाने हा प्रयत्न तर केलाच. त्या आपल्या देशाच्या व्यापाऱ्याकडून कोणत्याही प्रकारची फसवणूक होता कामा नये म्हणून ते याकडे काय एकदम जातीने लक्ष देत होते. कोकणामध्ये नारळ सुपारीच्या व्यापारात लोकांची फसवणूक होत आहे हे समजलं शिवरायांनी ते काय सुभेदाराला काय ताकीद केली. आता स्त्रियांचा सन्मान, युद्धाच्या काळात शत्रू पक्षाच्या काय स्त्रिया किंवा मुले त्यांना कोणत्याही प्रकारची इजा करता कामा नये म्हणून या उलट ते काय करत होते, त्यांना अतिशय मानाने वागणूक देण्याचे हुकूम महाराजांनी दिले. त्यांनी स्वतः अनेकदा आपल्या वर्तन स्त्रियांना मनाने कसे वागावे हे आदर्श घालून दिलेले आढळते आपल्याला. कर्नाटक बेलवडी ते गडी जिंकण्यासाठी सैन्य गेले होते. तेथील गडच्या लक्षात मल्लमा देसाई शूर महिलेने काही मोठा संघर्ष केला. तिच्या पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली तेव्हा त्यांनी मल्लमाला आपली धाकटी बहीण म्हणून काय तिची गडी गावे ही सन्मानपूर्वक तिला परत केली. तसेच तिला सावित्री हा किताब दिला. कोणता दिला? सावित्री हा किताब दिला. आता स्वच्छतेविषयी काय आपण लक्ष ठेवू, घरे आणि सार्वजनिक ठिकाणी आपण स्वच्छ कशी ठेवता या संबंधी शिवरायांच्या काळात उपाययोजना केली असल्याचे समजून येते. घराभोवती निरगुडच्या झाडाचे कुंपण घालून घरामध्ये उंदीर, विंचू, किडा, मुंगी यासारखे प्राणी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे धूळ करून आरोग्याला धोकादायक असणारे जंतू नष्ट करत अशा आज्ञा शिवरायाने आपल्याला दिलेल्या पाहायला मिळतात. बघा, गडावरील बाजारपेठे रस्त्यावरील केर कचरा राहणार नाही याची ताकीद देण्यात आलेली आपल्याला दिसून येते. इतकेही करून जर जागोजाग कचरा पडला असेल तर तो गडाखाली फेकू नये, तर तो कचरा त्याच जागेवर जाऊन टाकले त्यापासून आणखी राग पडद्यातील काही भाजीपाल्यासाठी खत म्हणून वापरावी. तर अशा विविध सूचना काय झाल्या आपल्याला त्या आढळून येतात. त्या शिवरायाने गडाची उभारणी, तोफा, दारुगोळा, आरमार, पर्यावरणाचे रक्षण, जल व्यवस्थापन, सागरी व्यापार आणि व्यापारपेठे स्वच्छतेची दक्षता संबंधी व्यवस्थापन केले होते. आजही ते मार्गदर्शक ठरणारे आहेत. बघा, आता हिंदवी स्वराज्य शिवरायांचे स्वप्नच होते. तर हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे मग ते कोणत्याही धर्माचे असो, कोणत्याही जातीचे असो, त्यांचे राज्य हे हिंदवी स्वराज्य. कोणत्याही जाती धर्माचे असो पण त्यांचे एकच राज्य ते कोणते, हिंदवी स्वराज्य. तर बघा, मल्लमा देसाईचा सन्मान करताना बेलवडीमध्ये शिवराय दिसत आहेत तुम्हाला. आपण पुढे पाहूया. आता बघा, द्वेषात करत असेल कोणी धर्म बदला आणि पुन्हा त्याला स्वतःच्या धर्मात परत यावे असे वाटले तर त्याला दूर लोटत नसत. बजाजी नाईक निंबाळकर हे शिवरायांचे मेहुणे होते. ते विजापूरच्या आदिलशहाच्या चाकरीत होते. तर आदिलशहाने त्यांना स्वतःच्या धर्मात घेतले आणि बजाजी विजापुरात काय ते राहू लागले. त्याला काही कमी नव्हते, पण आपला धर्म बदलला याबद्दल त्याचे मन त्याला खाई होते, त्याला वाईट वाटले. त्यामुळे काय स्वधर्मात यायचे ठरवले आणि त्यामुळे काय स्वधर्मात ते परत यायचे ठरवले. तेव्हा शिवरायांनी त्याला स्वधर्मात घेतले. पण नेताजी पालघर यांची हकीकत अशीच आहे. नेताजी पालघर हे धर्म बदलला पण नंतर त्यांना स्वधर्मात यायची इच्छा होती, तेव्हा शिवरायांनी त्यालाही स्वधर्मात घेतले. बघा, माहिती आहे का तुम्हाला गोष्टी, शिवरायांचे 7 सज्जनला फार मान देत असत. मंदिरे प्रिय होती, त्यांना मशिदीचे रक्षण केले, त्यांनी भगवद्गीता पूज्य केली. परत कुर्बान सफीर शरीफचाही मान राखला. ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थना मंदिराने ते जपत. शिवरायांचे विद्वान आदर करत. परमानंद, गागा भट्ट, ढुंडीराज, भुजन इत्यादी विद्वांचा ते सत्कार त्यांनी केला. तसेच संत तुकाराम, समर्थ रामदास बाबा, याकूत, मौनी बाबा यांचे काय ते बहुनाम केला. बघा, शिवरायांचे 8 रुपये गीते तुम्ही पाहत आहात. तर शिवरायांचे 8वे रूप, काळ्या कुट्ट अंधारात आपली दिशा ठरून
वाट काढायची, संकटे आली असतात दंग म्हणून न जाता त्यावर मात करून पुढे जायचे. बल्लाळ शत्रूंची आपल्याला काय तुंट पूजा का करायची, बळाने झुंज देत आपले सामर्थ्य वाढवत आहे आपल्याला जायचंय, पण सहकार्याने उत्साह देत काय शत्रूला सतत चुकवत यश मिळवायचे. हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते. आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक आणि हिकमती लढावया काय दुजना काय कर्दनकार, सज्जनाचा केवारे, हा नव्या युगाचा काय होता निर्माता. असे शिवरायाला व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. हे सारे की पुन्हा पुन्हा शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांना 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षर भूमंडळी. तर धडवरचा स्वाध्याय बघा इथं अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमाचे बघायचे, तुम्ही वाचायचे, ते व्यवस्थित सॉल्व करायचे. धडचा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. बघा आज्ञापत्राचे पर्यावरणाचे संरक्षण कसं आहे ते बघू आपण. बघा वाचूया. रामचंद्र पटामध्ये काय आज्ञापत्र लिहिले, कुणी लिहिले? रामचंद्र आमत्याने. या शिवाजी महाराजांनी धोरणाचे प्रतिबिंब आढळते. काय कोणतं प्रतिबिंब आढळते? महाराजांच्या धोरणाचे प्रतिबिंब आपल्याला आढळून येते. आरमारास तख्ते, सोड, डोलकाठ्या, अधिक निरूप, थोर, लाकूड असावेत. आपल्या राज्यात साखरवादी वृक्ष आहेत, त्याचे अनुकूल पडेल हुजूर काय लिहून हुजूरचे काय परवानगी तोडून द्यावे. या विवेचित लागेल ते परमूल घेऊन खरेदी करून आणि आणावे जावेत. स्वराज्यात आंबे, फणस आदी करून ही लाकडे आरमाच्या काय प्रयोजनाची, परंतु त्यास हात लावून न देता काय म्हणून की ही झाडे वर्षाने 2 वर्षांनी होतात असे नाही. रयतेने झाडे लावून ते लेकरांसाठी बहुत काल जतन करून वाढवली. ती झाडे तोडल्यावरही त्यांचे दुःखास पारावर काय करावे. एकाच झुकणी म्हणजे कार्य करून म्हणते ते कार्य करण्याचे स्वकार्य काय बुडवून नाहीसे होईल. किंबहुना धन्याचेच पत्रे प्रजा पडण्याचा दोष पडतो. या वृक्षाच्या अभावे हानी होते. याकरता ही गोष्ट सर्वात होऊन न द्यावी. म्हणजे एखादे झाड हे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्यांचे धान्यास राजेकडून द्रव्य देऊन त्याचे काय संतोष तोडून द्यावे असे हे आज्ञापत्र आपल्याला त्यांनी दाखवलं आहे. बघा आता पुढे पाहूया आपण. बघा जिंजीचा किल्ला आहे तर सध्या काय तामिळनाडूच्या राज्यात आहे. कुठं आहे जिंजीचा किल्ला? बघा ह्या राजगड हा जिंजीचा किल्ला आहे, म्हणजे बाले किल्ला तो कुठं आहे? तामिळनाडू. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजयाच्या काय मोहिमेवर असताना तो जिंकून घेतला. हा किल्ला कुठं? मूळचा दुर्गम होता, तरी देखील महाराजांनी त्याचे काय आजीचे तट बांधले आणि नवे तट बुरुज काय बांधून त्या अधिक मजबूत त्यांनी बनवला. किल्ले दुर्गम कसेही बनावेत याचे शिक्षण शहाजीराजांनी त्यांना लहानपणी दिले होते. शिवाजी महाराज या आज्ञेचा ज्ञानाचा उपयोग या प्रसंगी त्यांनी केला. असे दिसे पुढे राजाराम महाराजांनी या किल्ल्यावर आपली राजधानी स्थापन केली. त्या किल्ल्यावर असताना मुघलांनी त्यांचा काय वेढा दिला आणि परंतु राजाराम महाराजांनी वेड्यात अडकून सुमारे 7 वर्षापर्यंत हा किल्ला त्यांनी लढवला. किती वर्ष जिंजी किल्ला लढवला? 7 वर्ष. राजारामांचे कोण? शिवाजी महाराजांचे पुत्र दुसरे. तर शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून हा किल्ला अधिक मजबूत केला असल्यामुळे राजाराम महाराज इतकाच काळ किल्ल्यावर ते सुरक्षित राहू शकले. बघा प्रतापगडची भवानी देवीचा फोटो आपल्याला दाखवलेला आहे. थँक्यू सो मच. आपण इथे थांबत आहोत.